नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, यूपीएससी, एमपीएससी किंवा तत्सम सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक फार चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. एक खूप सुंदर पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे स्पर्धा परीक्षांची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे. ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते ऍप्लिकेशन करू शकतात. एससी, एसटी, ओबीसी, त्याच्यानंतर एसबीसी, त्याच्यानंतर ओपन, अशा सर्व कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी आहेत ते या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. ऍप्लिकेशन केल्यानंतर एक कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आणि त्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये ज्याचं मेरिट लागेल, जो मेरिटमध्ये असेल त्यांना इथे स्कॉलरशिप मिळणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे हा जो काही स्तुत्य उपक्रम आहे, या उपक्रमातर्फे यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, त्यानंतर आयबीपीएस, एसएससी यांच्या व्यतिरिक्त खूप सुंदर असं सांगायला मजा वाटते, पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीमध्ये सुद्धा यावर्षी तुम्हाला संधी मिळणार आहे. मित्रांनो, या सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे. आणि आजच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या सर्व एक्झामसाठी किंवा या सीईटी साठी आपल्याला नेमका कोणता अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे किंवा त्या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, तर या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर एमपीएससी आणि यूपीएससी या दोन एक्झामसाठी या चारही ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, ज्यामध्ये बार्टी आहे, सारथी आहे, त्यानंतर तुमचे महाज्योती आणि टीआरटी आहे, या चारही स्वायत्त संस्थांच्या अंतर्गत एक्झाम घेतल्या जातात. पण या चारही संस्थांच्या अंतर्गत जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, तर जी काही विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी साठी ऍप्लिकेशन करू इच्छितात त्यांच्यासाठी ते कॉमन सिलेबस असणार आहे. मग यूपीएससी साठी नेमका काय सिलेबस आहे त्यामध्ये आणि एमपीएससी मध्ये नेमका काय फरक आहे, या संदर्भात आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर कोणकोणत्या विषयांना आपण कशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करून यामध्ये मार्क मिळवू शकतो, परीक्षेचं स्वरूप काय असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल की डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, किती वेळेची ती परीक्षा असणार आहे, किती गुणांची ती परीक्षा असणार आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या स्टेजमध्ये येत असतात. विद्यार्थ्यांनो, 10 तारखेपर्यंत या सर्व परीक्षेची फॉर्म भरण्याची मुदत होती. त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी ऍप्लिकेशन केलं असेल, तुमचं सर्वांचं अभिनंदन. पण आता सगळ्यात महत्वाचं जे पाऊल आहे ते पाऊल असं असणार आहे की विद्यार्थ्यांना ही एक्झाम अप्रोच करायची आहे, तर त्या एक्झामचा अभ्यासक्रम काय असणार आहे. आणि एकदा की अभ्यासक्रम लक्षात आला की मग तुमच्या जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढचं पाऊल टाकणार आहात. निश्चितच या चारही संस्थांच्या माध्यमातून, या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून होणारी एक चांगली संधी आपल्याकडे येऊन पोहोचली आहे. तर मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आपण जाऊया यूपीएससी आणि एमपीएससीच्या अभ्यासक्रमाकडे, जेणेकरून आपल्या सर्व शंकांचं समाधान होईल. तुमच्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सर्वात अगोदर आपण विचार करणार आहोत या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये यूपीएससी साठी काय सिलेबस आहे आणि एमपीएससी साठी काय सिलेबस आहे. दोघांचं ओव्हरलुक जर तुम्ही केलं असेल तर तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही एक्झाम साठी होणारी जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, तर याच्या माध्यमातून आपल्याला जो सिलेबस सांगण्यात आलेला आहे तो सिलेबस सेम आहे. म्हणजे मुलांकडे अशी शंका असते की सर, एक्झामच्या माध्यमातून म्हणजे ही जी सीईटी होणार आहे ही प्रत्येक एका स्वायत्त संस्थेसाठी वेगळी असणार आहे का, तर निश्चितच नाही. बार्टी, सारथी, महाज्योती किंवा टीआरटीआय या चारही स्वायत्त संस्था वेगवेगळ्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जरी सोयी उपलब्ध करून देणार असल्या तरी त्यांच्या माध्यमातून ज्या तुमचं टार्गेट असणार आहे, सपोज यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, तर या चारही संस्थांच्या माध्यमातून एमपीएससी साठी एकच कॉमन एंट्रन्स टेस्ट होईल. यानंतर या चारही स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून एमपीएससी साठी एकच कॉमन एंट्रन्स टेस्ट होईल. म्हणजे तुमचं जे काही टार्गेट असेल, ज्या एक्झामला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, त्या एक्झामची कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच पद्धतीने सिलेबस वाईज आपल्याला ज्या आपल्या मनामध्ये शंका येतात त्या शंकांचं निवारण झालं पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण यूपीएससी ची माहिती बघूया. यूपीएससी मध्ये जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी बघा 6 ते 7 विषय आपल्याला अभ्यासायचे आहे. परीक्षेचं एकंदरीत स्वरूप काय असेल आणि नेमका काय सिलेबस आहे, तर या संदर्भात माहिती बघताना तुम्हाला सगळ्यात अगोदर करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अभ्यासायचं आहे. मग सिलेबस मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट, पहिला विषय जो आपण अभ्यासतो तो काय आहे, अर्थातच करंट इव्हेंट्स. मग आता कोणत्या लेवलचे करंट इव्हेंट्स आपल्याला विचारले जातात, तर ऑब्व्हियसली यूपीएससी ला आपण टार्गेट करतो आहोत, केंद्र सेवा आपण टार्गेट करतो आहोत, तर आपल्याला समजेल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे करंट इव्हेंट्स
चालू घडामोडी आपण अभ्यासतो त्या कोणत्या लेवलच्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या. म्हणजे सगळ्या प्रमुख घडामोडी असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव जो आपल्या सगळ्या प्रशासनावर आणि सगळ्याच गोष्टींवर पडतो त्या सर्व आंतरराष्ट्रीय गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास करत असतो, बरोबर. त्यानंतर जो दुसरा विषय असणार आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. म्हणजे दुसरा जो आपला विषय असणार आहे या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये युपीएससी साठी, तो विषय म्हणजे आपला हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये कोणती लेवल विचारले जाणार आहे, तर हिस्ट्रीमध्ये असेल ऑब्विसली भारताचा इतिहास आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ. मित्रांनो समजून घ्या, आता भारताचा इतिहास अभ्यासत असताना कालखंडानुसार आपण इतिहासाचे डिव्हायडेशन करतो, ज्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर स्वातंत्र्य भारताचा इतिहास. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना पुन्हा स्वातंत्र्योत्तर भारत असा सुद्धा संदर्भ त्याच्याशी निगडीतच असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल की हिस्ट्री ऑफ इंडिया जिथे म्हटलंय तर तिथे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारतासकट सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. यामध्ये जास्त महत्व असणार आहे दिल्याप्रमाणे इंडियन नॅशनल मुवमेंटला, म्हणजे भारताची जी स्वातंत्र्य चळवळ असणार आहे, अर्थातच आधुनिक भारताच्या इतिहासाला जास्त वेटेज असेल त्यातल्या त्यात, हे आपल्याला निश्चितच समजलं पाहिजे. यानंतर युपीएससी साठी होणाऱ्या कॉमन एंट्रन्स टेस्ट साठी तिसरा जो सब्जेक्ट असणार आहे तो आहे इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. भूगोलाचा अभ्यास करत असताना मित्रांनो भारत आणि भारताच्या बाहेरचा म्हणजे जगाचा भूगोल जो काही आहे तो भूगोल सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याची जी काही लेंथ असणार आहे किंवा त्याची जी काही व्याप्ती असणार आहे ती कशी असणार आहे, जगाचा आणि भारताचा दोनही भूगोल. त्यामध्ये कोणकोणते मोस्ट ऑफ चांगले पॉईंट येतात ज्यांच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं दिलेल्या सिलेबस प्रमाणे. बघा, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजे प्राकृतिक याच्यामध्ये येणार आहे, सामाजिक याच्यामध्ये येणार आहे, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. तर त्या प्राकृतिक पासून तर आर्थिक पर्यंत भारताचा आणि जगाचा आणि त्या सर्व घटकांचा आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला त्याचा विचार आणि आढावा घेता येणार आहे. तर भूगोलाचा अभ्यास करत असताना तो जगाचा सुद्धा आणि भारताचा सुद्धा हेही आपल्याला लक्षात निश्चितच ठेवायचं आहे. पुढे चौथा विषय आपला असणार आहे युपीएससी साठी इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. म्हणजेच इथे राज्यशास्त्राचा आपण आढावा घेणार. भारताची राज्यघटनेपासून जो राज्यशास्त्राचा आपण अभ्यास सुरू करतो तर पंचायती राज वगैरे या सर्व घटकांचा याच्यामध्ये समावेश निश्चितच होतो आणि तो आपल्याला अभ्यासायचा आहे. अशा पद्धतीनं चौथा विषय म्हणजे आपला इंडियन पॉलिटी, राज्यशास्त्राचा आपण अभ्यास करतो. त्यामध्ये बघा काय काय आहे, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी आणि राईट इश्यूज. तर या सर्व घटकांचा उपघटकांचा आपल्याला विचार करून इंडियन पॉलिटी अर्थात राज्यशास्त्राचा चांगला अभ्यास आपण करू शकतो. यानंतर युपीएससी साठी पाचवा जो काही टॉपिक असणार आहे, पाचवा विषय जो असणार आहे तो असेल इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. यामध्ये प्रामुख्याने इकॉनॉमिक्सशी संबंधित ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पनांचा समावेश आपल्याला इथे झालेला दिसतो. उदाहरणार्थ बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यानंतर पॉवर्टी, त्यानंतर जे काही डेमोग्राफिक सोशल सेक्टर्स असतील, जे काही इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतले जातात, तर या सर्व गोष्टींची आपल्याला चर्चा आणि अभ्यास करायचा असतो. मग इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा ज्या काही आतापर्यंत एस्टॅब्लिश असलेल्या गोष्टी आणि आधुनिक काळामध्ये ज्या नव्याने येऊ पाहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो. तो महत्वाचा पार्ट त्यामध्ये निश्चितच असणार आहे. यानंतर सहावा विषय जो तुमचा येतो त्याच्यामध्ये आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग एन्व्हायरमेंटल म्हणजेच पर्यावरण शास्त्राचा सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग युपीएससी लेवलचा अभ्यास करत असताना पर्यावरणाचा कोणकोणत्या लेवलला जाऊन आपल्याला अभ्यास करायचा असतो तर सिलेबस मध्ये ओव्हरलुक केल्यानंतर तुम्हाला त्याची आयडिया येते. बघा, या ठिकाणी आहे एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, या सर्व टॉपिकला आपल्याला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि पर्यावरण शास्त्र हा सुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा विषय या सर्व विषयांच्या सोबतच असणार आहे. मित्रांनो, युपीएससी मध्ये यानंतर जो सातवा विषय असणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट साठी तो म्हणजे आपलं जनरल सायन्स. या जनरल सायन्स मध्ये येणाऱ्या सर्व घटकांचा आपल्याला त्यामध्ये समावेश करावा लागतो. उदाहरणार्थ बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, अशा तत्सम सायन्स मध्ये असणाऱ्या सर्व शास्त्रांचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करतो आणि एकंदरीत या सिलेबस मध्ये या पद्धतीने आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजेच करंट इव्हेंट्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि त्यानंतर जनरल सायन्स, अशा 7 विषयांचा विचार तुम्ही युपीएससीच्या या कॉमन एंट्रन्स साठी तुम्ही करू शकता. आता या परीक्षेचं स्वरूप बघा कशा पद्धतीने असणार आहे.
टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 100, म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. किती मार्क्ससाठी? तर अर्थातच 100 मार्कांसाठी. 100 मार्कांसाठी 100 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर मीडियम कोणतं असेल एक्झामचं? तर दिल्याप्रमाणे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही मीडियमसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात. तर त्या पद्धतीने तुमचं मीडियम तुम्हाला निवडायचं आहे ऍप्लिकेशन करत असताना. त्यानंतर नेचर ऑफ पेपर कसं असेल, पेपरचा टाईप कसं असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे? तर ऑब्जेक्टिव्ह टाईप हे त्याचं स्वरूप आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू टाईप अशा पद्धतीने याच परीक्षेचं स्वरूप असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न दिला जाईल, त्याच्यावर 4 पर्याय दिले जातील आणि त्या पर्यायांच्या माध्यमातून जो योग्य पर्याय असेल तो आपण पिकअप करतो आणि त्या माध्यमातून आपल्याला मार्क मिळतात. महत्वाचा मुद्दा आहे. तर या पद्धतीने आपल्याला परीक्षेचं स्वरूप सुद्धा लक्षात आलं पाहिजे की 100 मार्काचा परीक्षा असणार आहे, 100 गुण त्याला असणार आहेत, मराठी इंग्लिश मीडियम त्याचं असणार आहे आणि अर्थातच एमसीक्यू टाईप त्याचा बेस असणार आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, मुलांना प्रश्न पडतो, मुलं विचारतात की ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं या परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन असणार आहे, ऑफलाईन नाही. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे ती असणार नाही. ही फक्त एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, नकारात्मक गुण वजा केले जाणार नाहीयेत. म्हणून आपल्याला सगळेचे सगळे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकतात. बरोबर आहे. यानंतर बघा, परीक्षेचा कालावधी किती असेल? तर परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तास. 2 तासाची एक्झाम असेल, 100 प्रश्न असतील, 100 गुणांसाठीची ही एक्झाम. या एक्झामच्या माध्यमातून युपीएससी मध्ये करिअर रीच करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप सुंदर संधी महाराष्ट्र शासनाच्या या इनिशिएटिव्ह मधून मिळणार आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये जेव्हा बार्टी, सारथी, महाज्योती किंवा टीआरटीआय ह्या सर्व स्वायत्त संस्था काम करत असतात, तर ही खूप चांगली संधी, त्या माध्यमातून मिळणारी स्कॉलरशिप आणि त्या माध्यमातून एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह महाराष्ट्र शासनाने घेतलंय. मित्रांनो, आपल्या सर्वांना त्याचा खूप चांगला फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. एमपीएससी कडे जाऊया आपण. एमपीएससी हा दुसरा एक्झाम असणार आहे त्याच्या माध्यमातून, म्हणजेच ज्या 4ही स्वायत्त संस्था आहेत त्या 4ही स्वायत्त संस्था एमपीएससी साठी सुद्धा एक कॉमन एंट्रन्स टेस्ट घेणार आहेत. त्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये जे एमपीएससी क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात अशा सर्व विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन निश्चितच केलं असेल. त्यांच्यासाठी काय सिलेबस असेल बघा. आताच आपण बघितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एमपीएससी आणि यूपीएससी साठी वेगवेगळ्या ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, तर त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस मात्र सारखाच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससी आणि यूपीएससी ची तुलना कराल तर त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला एवढी सांगता येते की महाराष्ट्राचा संदर्भ एमपीएससी मध्ये असणार आहे, यूपीएससी मध्ये सगळं केंद्र लेव्हलचं आणि जागतिक लेव्हलच्या सर्व संकल्पना तुम्हाला विचारल्या जाणार आहे. उदाहरणार्थ बघा, एमपीएससी मध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट जी होईल त्याच्यासाठी पहिला जो विषय आपल्याला असणार आहे तो अर्थातच करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल. याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे ज्या काही चालू घडामोडी आहे त्या तुम्हाला विचारल्या जातील. यामध्ये एमपीएससी मध्ये करत असताना महाराष्ट्र, त्यानंतर भारत आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीची लेवल आपल्याला गाठायची असते. राज्य व्यवस्थेमध्ये करत असताना किंवा युपीएससी करत असताना आपल्याला मात्र काय करायचं असतं, नॅशनल आणि इंटरनॅशनल गोष्टी तुम्ही अभ्यासू शकतात. दुसरा विषय असेल एमपीएससी साठी हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट. मग यामध्ये सुद्धा सेम सिलेबस आहे, हे आपल्याला ओव्हरलुक करता येतं. तुमच्या लक्षात येईल की एमपीएससीचा आणि याच्या अगोदर सांगितलेला यूपीएससीचा जो पूर्ण सिलेबस आहे हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस सारखाच असणार आहे. मित्रांनो, आपल्याला त्यामुळे यामध्ये फार जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. आपल्याला सर्व सिलेबस सारखाच असणार आहे त्याच पद्धतीनं. फक्त जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये म्हणजेच एमपीएससीच्या एक्झामला कॉन्सन्ट्रेट करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायची की आपल्याला प्रादेशिक जे काही सगळे घटक असतात, म्हणजे इतिहास अभ्यासत असताना प्रादेशिक घटक म्हणजे प्रादेशिक इतिहास, भूगोल अभ्यासत असताना प्रादेशिक घटक म्हणजे प्रादेशिक भूगोल, तर या सर्व घटकांना आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. म्हणजेच सिलेबस मध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हा जो काही घटक असतो तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्या पद्धतीनेच प्रिपरेशन करायचं आहे. एमपीएससी मध्ये जो पार्ट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचा आहे त्यामध्ये तिसरा पार्ट बघा, इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. ऍज इट इज जसं युपीएससी मध्ये आपण अभ्यासलो त्याच पद्धतीने एमपीएससी मध्ये सुद्धा इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी आपण अभ्यासतो. त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्रातले विशेष संदर्भ अभ्यासायचे. बाकी सर्व टॉपिक कॉमन आहे, ज्यामध्ये बघा फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जिओग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. तर या पद्धतीने जागतिक आणि भारताचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक या सर्व प्रकारचा इतिहास या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचा आहे दोनही ठिकाणी. अगदी युपीएससी घ्या, एमपीएससी घ्या, दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम सिलेबस असणार आहे. महाराष्ट्राचा एमपीएससीचा विचार करताना पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तेच गोष्ट सांगतोय की आपल्याला फक्त महाराष्ट्राचे विशेष संदर्भ अधिक चांगल्या पद्धतीने करायचे. पुढे चौथा विषय एमपीएससी साठीच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट साठी असणार आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, म्हणजेच राज्यशास्त्र. पुन्हा एकदा राज्यशास्त्रामध्ये कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू, हे सगळे जे काही आपले त्याच्यामध्ये येणारे महत्वाचे मुद्दे आहेत ते सर्व महत्वाचे मुद्दे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे.
यानंतर पाचवा टॉपिक असेल आपला एमपीएससीच्या एक्झामसाठी इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, म्हणजेच अर्थशास्त्राशी संबंधित सर्व संकल्पना तुमच्या या 6व्या विषयामध्ये अर्थातच येणार आहेत. म्हणजेच अर्थशास्त्र सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे, त्याच्यामध्ये सगळ्या अपडेट ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. पुढे आपण जातो 6व्या विषयाकडे. याच्यामध्ये जनरल इश्यू ऑफ एन्व्हायरमेंटल आणि म्हणजे काही पर्यावरण शास्त्र आहेत आणि पर्यावरण शास्त्राशी निगडीत असलेल्या ज्या काही आधुनिक संकल्पना आहेत त्या सर्व आधुनिक संकल्पनांचा ऍज इट इज युपीएससी आणि एमपीएससी दोनही एक्झाम मध्ये तुम्हाला विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये येणारे जे काही सब पॉइंट्स आहेत, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी असेल, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज, तर ह्या सर्व मुद्द्यांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे सिलेबस वाईज. ठीक आहे. यानंतर शेवटचा पार्ट, त्याच्यामध्ये 7वा विषय जो असणार आहे तो 7वा विषय म्हणजे जनरल सायन्स. यामध्ये आपलं जे काही सामान्य विज्ञान असणार आहे ते सामान्य विज्ञान आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामध्ये येणारे जे काही विविध शास्त्र शाखा असतील त्या सर्व शास्त्र शाखांचा निश्चितच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या 7 विषयांचा अभ्यास करून अर्थातच एमपीएससीची ही जी काही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होऊ शकता. आणि उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाने जे काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, चांगला उपक्रम राबवलेला आहे, त्याचा फायदा तुमच्या करिअरसाठी तुम्ही घेऊ शकता. बघा, या एमपीएससी मध्ये घेतल्या जाणारे जे काही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न काय नेमका असणार आहे, तर जसा युपीएससी साठी होता सेम त्याच पद्धतीने बघा की नंबर ऑफ क्वेश्चन्स असणारे 100 आणि नंबर ऑफ मार्क्स असणारे 100. 100 प्रश्न 100 गुणांसाठी. यानंतर एक्झामचा टाईप कसा असणार आहे, ऑब्विसली एमसीक्यू टाईप, ऑब्जेक्टिव्ह टाईप, याच पद्धतीची क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर तुमचं मीडियम कोणतं असेल तर इंग्लिश आणि मराठी या दोनही मीडियमच्या माध्यमातून ऍप्लिकेशन तुम्ही केलं असेल निश्चितच त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम मिळणार आहे. यानंतर पुन्हा एकदा तेच एमपीएससी ची होणारी ही जी काही सीईटी असेल, ही सीईटी कशी असेल तर सीईटी असणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंगचं जे काही सिस्टम आहे तो निश्चितच नसेल, नकारात्मक गुण कट करता येणार नाहीयेत. तर या पद्धतीने आपल्याला या सिलेबसचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे नेचर आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही जी काही एमपीएससी साठी होणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ती पुन्हा एकदा आपल्याला माहिती पाहिजे. 2 तास तिचा कालावधी असणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत विदाऊट निगेटिव्ह मार्किंग. तर या पद्धतीने आपण या कॉमन एंट्रन्स टेस्टचा अभ्यास करू शकतात. ज्याही विद्यार्थ्यांनी युपीएससी एमपीएससी या दोन्ही क्षेत्रामध्ये फॉर्म भरलेले असतील किंवा कुठल्याही एका एक्झामसाठी फॉर्म भरलेले असतील, मग ते कोणत्याही एका स्वायत्त संस्थेच्या अंतर्गत असू द्यात. म्हणजे आपल्याला माहिती की जर सपोज एससी असेल तर एससी बार्टीच्या मार्फत फॉर्म भरू शकतात किंवा वेगवेगळे प्रवर्ग वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून फॉर्म भरू शकतात. तर या सर्व फॉर्मच्या आल्यानंतर हे सर्व फॉर्म किंवा या सर्व विद्यार्थ्यांच्या ऍप्लिकेशन नंतर त्यांच्यासाठी होणारी ही जी काही कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे यांचं सर्वांसाठीचं स्वरूप सारखंच असणार आहे. बरोबर ना. मग यानंतर बघा, या सर्व एक्झाम मध्ये हा सिलेबस बघितल्यानंतर तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल की आपल्याला नेमका कोणत्या विषयांचा आणि किती डीपनेसने आपल्याला अभ्यास करायचा आहे. फरक फक्त एवढाच आहे, युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना एमपीएससीचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचा. बाकी सिलेबस आणि बाकी जे सिस्टम असणार आहे, तुमचं नेचर जे असणार आहे एक्झामचं ते सारखंच असणार आहे. मित्रांनो, यानंतरही आपण या संपूर्ण सीईटी साठी लागणाऱ्या ज्या काही सगळ्या अपडेट असतील ह्या अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्या गुगल फॉर्मवर तुम्ही तुमची माहिती भरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, जेणेकरून आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला सर्व माहिती जी काय आहे किंवा पुढच्या जे काही अपडेट्स असणार आहेत, एक्झाम कधी असेल, तिचं स्वरूप कसं असेल किंवा काही बदल होणार असतील तर किंवा या संदर्भामध्ये सगळी जी काही माहिती आहे त्या गुगल फॉर्म भरल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार. आणि मग त्याच्यामुळे आपल्या या संपूर्ण माध्यमातून म्हणजेच नंबरच्या माध्यमातून किंवा लिंकच्या माध्यमातून किंवा डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून गुगल फॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तसंच तुम्हालाही आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन सेशन मध्ये आपण बघितलं एमपीएससी आणि युपीएससी मध्ये होणाऱ्या कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र शासनाने जे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम. यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण इथे थांबतोय. धन्यवाद.